त्यावेळेस महाराज अवस्था जमताग्नी म्हणू लागले. आता सध्याला महाराज अवस्था आहे आपल्यात क्रोध येणं, राग येणं. रागाला म्हणजे एक मांग म्हणून असणारा शब्द वापरलेला आहे, विठार म्हणून शब्द वापरलेला आहे. म्हणले राग चांगला नाही. आपल्याला सुद्धा राग आला तर महाराज रागामध्ये काही ना काही घडतंय. एखाद्याचा जर खून केला, एखाद्याला जर मारलं, साधा भोगावं लागते, सजायला जावं लागतंय. असा म्हणले क्रोध आहे, असा राग आहे. राग काही कुणाचा आवडत नाही म्हणले. क्रोधा एवढा महावैरी बैसला असता जिव्हारी. जो ज्ञानाची माने त्वरी तो संसारी महामूर्ख. हे क्रोध, राग आणि अहंकार हे माझ्या माथ्यावर बसलेला आहे, माझ्या डोक्यावर बसलेला आहे. हे काही चांगलं नाही महाराज, चांगलं कार्य नाही. आणि असं रागाच्या क्रोधामध्ये जर आपण काही कार्य केलं तर हे आपल्या डोक्यावर बसतंय, हे पाप होतंय, ह्याच्यापासून पुण्य होत नाही, पवित्र मिळत नाही. अशी अवस्था होती महाराज. असे जमताग्नी म्हणून आले. पाण्याय देखी यावरी त्यावरी जो तो कोप करी. क्रोधाय उपकारी क्रोध क्रोधावरी न करी. क्रोध म्हणजे राग निर्माण होणं महाराज. राग प्रत्येक माणसाला क्रोध आहे, प्रत्येक माणसाला कोप आहे. आणि कोपानं माणूस असणारा राग आल्यानंतर त्याच्या कोपानं, त्याच्या रागानं काहीतरी घटना घडती महाराज. आणि ही घटना घडल्यानंतर ही सहन होत नाही महाराज. अशी अवस्था होती महाराज. मग मला कोप आलेला आहे, मला राग आलेला आहे. मग या रागामध्ये माझं सुद्धा वाटुळ होत होते म्हणले. आणि रागानं वाटुळ होतं महाराज. चांगल्या चांगल्याचं वाटुळ झालं, आपलं कव्हर होणार नाही. जमताग्नी म्हणतात पुन्हा क्रोधा प्राणाची थोरी अथरी केली गोनिया जिव्हारी. चहू पुरुषार्थाची करी मोहरी नाना परी विभंडी. हे क्रोध, हे राग आणि हे असणारा माझ्या 4 मुलाची, यांची आणि माझ्या पत्नीची सगळ्याची हत्या करण्यासाठी हे क्रोध आला होता. आणि राग आल्यामुळेच माणूस करतो महाराज. राग आल्यानंतर काय करीत नाही. माणसाच्या मनामध्ये राग निर्माण झाला, काहीतरी मारल्याशिवाय राहत नाही, विनाकारण भांडण केल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था आहे क्रोधाची. राग चांगला नाही, क्रोध चांगला नाही, असं त्या ठिकाणी जमताग्नी म्हणून आले. क्रोध आली या कडकडाटी काम पळे उठा उठी धर्म जाय बालवाटी. क्रोधे तुटी अर्थ स्वर्थ. क्रोध, राग, राग आल्यास माणूस शांत राहतो का महाराज? शांत राहत नाही. राग आलेला नको जाऊ बाबा तिकडं, चांगलं नाही तरी जात महाराज. आणि गेल्यानंतर त्याचा फळ त्याला बघावं लागतंय महाराज. आपल्या हाताने केलेलं आपल्यालाच फेडावं लागतं, दुसऱ्याला फेडायची गरज नाही. अशी अवस्था आहे म्हणले या क्रोधाची, रागाची. म्हणून माझ्या हाताने काय वेगळं होत होतं? माझ्या हाताने काही चांगलं होत होतं का? नाही, वाईट कर्म माझ्या हाताने व्हायच्या मागाले होते. असे जमताग्नी म्हणतात पुढं क्रोधरी घोनी अंतरी मुख्य मोक्षाची वे मारी. आईसा क्रोध पैनी वैरी तो मी सहारी न पैसते. हे क्रोध प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये घुसतो महाराज. आणि राग ज्यावेळेस
त्यावेळेस हे क्रोध काय करतो महाराज, हे आपल्या प्रत्येकाला शरण वाटणारं मारायचं काम करतो. माणसाला प्रत्येकाला राग आहे महाराज, आपल्याला सुद्धा राग आहे. नाही नाही या गागरवड्यात रामायण सांगून दिलं, आपल्याला काही गरजच नाही म्हणतो महाराज, आपण गागरवड्याकडे येतच नाहीत महाराज. असा क्रोध असा राग निर्माण होतो आणि राग निर्माण झाल्यावर पुढे काय होतं महाराज, वाचा ऐसे बोलोनी या रुची आपला जड घालोनी या आवडोनी या प्राणपणा क्रोध दहन करू पाहे. यावेळेस असे ऋषी बोललेले आहेत महाराज, जमदग्नी बोलले आणि राग आला आता क्रोध आला आता म्हणले क्रोध आता आपला काढून टाकायचा आहे म्हणले. गवताचा सण घातलं, आसनावर मांडी घालून बसले आणि मांडी घालून बसून काय अवस्था पुढे करते तर ऐका. क्रोध मने ऋषी निवारी मध निघाली या बाहेरी उरत जाईल तुझी थोरी त्रणावारी पुसती. ज्यावेळेस जमदग्नीनं कृतला सांगितलं तुम्ही माझ्या हृदयातून बाहेर निघून जा, असा ज्यावेळेस शब्द टाकल्याबरोबर क्रोध म्हणू लागला. अग्नीने जमदग्नीला हात जोडले आणि तुमच्या जवळून जर मी निघून जाईल, दूर जाईल, तर मी असणारा गेल्यानंतर तुम्हाला ह्याची दुःख अवस्था होईल बोलले आणि तुम्हाला दुःख भोगण्याची अवस्था येईल असा क्रोध म्हणू लागला. चला ऐक माझे वस्तीची थोरी म्या प्रवेशोनी इंद्र सिंहा शरीरी वा हिरण्य कश्यपू एवढा वैरी नकारी प्रभू रामचंद्र भगवान की जय. कशाला यायचंय गागरवड्याला, आम्ही लय वाचक सूचक आहेत. मनातून गजर आहे का कुणाच्या मनात मारा तुम्ही नुसतं मनानं प्रभू रामचंद्र भगवान की जय. अरे वा वाचक सूचक याचा बाबा दर गुरुवारी आणि मस्त फक्त गजर तरी करा. इथं तर माणसं ऐकायला कमीच नाहीत महाराज, भरपूर पब्लिक आहे, काही कमी नाही. आणि त्यावेळेस जमदग्नीची अवस्था आहे महाराज. क्रोध म्हणले काय म्हणू लागला, हे माझ्यातला असणारा निघून जा आणि तिकडे असणारा इंद्र आहे, इंद्राच्या हृदयात निघून जा असा ज्यावेळेस उरण दिलं. कसं दिलं, म्या शिवरूपी घालोनी ठाणे त्रिपुर निवती लायका माझे नियोगे नयने जीवे मारणे जालंधरा. ओला दिवस येईल कैसा नाही दियाचा भरवसा महाराज, दियाचा भरवसा नसतोय. पण क्रोध म्हणू लागला महाराज, मला राग मी काय केलं, त्या असणारा माझ्या रागानं त्या प्रत्येकाला असणारं मारलं, हिरण्य कशिपाला असणारं मारलं. मला राग आलता ना मग क्रोधच आहे ना महाराज. क्रोध आल्याशिवाय माणूस माणसाला मारित नाही, माणूस माणसाला संपित नाही का. आणि मग रामायण कशाला लावायचे, रामायण ऐकलं की माणसाला शांतता येईल महाराज. आणि जिथं रामायणाचा आवाज निघतो, जिथं रामायणाचा ध्वनी निघतो, तिथली माणसं शांत असतात महाराज. रागच येत नाही. राग रावणाला लावता, राग आला म्हणून रावणाचं वाटोळं झालं महाराज. रामाकडे शांती होती, भगवंत साक्षात देव होता, पण स्वतःची पत्नी नेली होती. देवाला राग येत नव्हता, शांततेत देव होते. अशी अवस्था या शांतीला धरून चलल त्याच चांगलं होईल महाराज. आणि राग आला रे बाबा त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्यारी घोनिया विष्णू द्याही मधु कैट मारी देठाई म्या संचरोनी कुमाराच्या देई मर्दीला पाही लवनास. हे क्रोध म्हणतोय, राग म्हणतोय, मी दुसऱ्याच्या देहामध्ये